नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एसई पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024 मध्ये राज्यघटनेवरती कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते पाहणार आहोत। तुमच्या येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला याची नक्कीच मदत होईल मित्रांनो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहा, पहिला प्रश्न आहे, संविधानाचा आत्मा कोणत्या कलमास म्हटले आहे? तर संविधानाचा आत्मा हा कलम 32 ला म्हटलेला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। सगळे प्रश्न मित्रांनो IMP असणार आहेत, जे की परीक्षेत विचारलेले आहेत मित्रांनो, आणि आता सुद्धा तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यासाठीच व्यवस्थितपणे लक्ष द्या। तर पहा, संविधानाचा आत्मा हा कलम 32 ला म्हटलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संविधान दिवस कधी असतो? तर 26 नोव्हेंबर हा दिवस आपण भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा करतो। 42वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी अंमलात आली? तर 42वी घटनादुरुस्ती ही 1976 ची आहे। भारतीय संविधानाने नागरिकांना किती प्रकारचे मूलभूत अधिकार दिले आहेत? तर भारतीय संविधानाने नागरिकांना 6 प्रकारचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत, लक्षात ठेवा। संसदेच्या 2 अधिवेशनामध्ये किती अंतर असते? तर 6 महिन्यांचे अंतर असते मित्रांनो संसदेच्या 2 अधिवेशनामध्ये। नेक्स्ट क्वेश्चन, मूलभूत अधिकार कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतले आहेत? तर मूलभूत अधिकार हे अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलेले आहेत मित्रांनो, आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये। लोकशाहीचा गाभा म्हणजे काय? तर सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजेच लोकशाहीचा गाभा। भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन झाली? तर मद्रास, चेन्नई या ठिकाणी आपल्या भारतातील पहिली महानगरपालिका स्थापन झालेली आहे। कधी स्थापन झाली होती ही महानगरपालिका? तर 1687 ला, लक्षात ठेवा। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला जानेवारी ते ऑगस्ट पर्यंतचे संपूर्ण करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर ते घेऊ शकतात। आपण जे चॅनलवरती क्वेश्चन्स टाकत असतो, व्हिडिओ टाकत असतो करंट अफेअर्सचे, तर त्यावरतीच ही संपूर्ण PDF असणार आहे मित्रांनो, कारण परीक्षेच्या दृष्टीने सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत आणि संपूर्ण माहिती तुम्हाला त्या PDF मध्ये मिळेल। तर तुम्हाला परीक्षेसाठी याचा भरपूर फायदा होणार आहे मित्रांनो। तर परीक्षेच्या दृष्टीने जे महत्त्वाचे एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन असतात तेच आपण घेत असतो, तर त्याची संपूर्ण PDF तुम्हाला मिळणार आहे। तर ज्यांना कुणाला ही PDF हवी असेल त्यांनी QR कोडवरती पेमेंट करायची आहे आणि खाली जो नंबर दिलेला आहे 8208999286, तर या नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपला, लगेच तुम्हाला त्याची PDF पाठवली जाईल। NRC म्हणजे काय? तर NRC म्हणजेच नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप हा याचा अर्थ होतो। नेक्स्ट क्वेश्चन, निवडणूक प्रचार केव्हा थांबवला जातो? तर मतदानाच्या 48 तास अगोदर निवडणूक प्रचार हा थांबवला जातो। भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदान्वये अपराधाबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण दिले आहे? तर कोणत्या अनुच्छेदात सांगितलेलं आहे? तर अनुच्छेद 20 मध्ये दिलेला आहे। पुढचा प्रश्न पहा, लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यायचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करणे गरजेचे आहे? तर पहा मित्रांनो, लोकसभेचे जे सभापती आहेत त्यांना जर राजीनामा द्यायचा झाल्यास तर ते त्यांचा राजीनामा हा लोकसभा उपसभापती यांच्याकडे सादर करतात। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला पोलीस भरती 2024चे क्वेश्चन पेपर हवे असतील तर ते घेऊ शकतात। 7 जुलै ते 31 ऑगस्ट पर्यंतचे संपूर्ण क्वेश्चन पेपर तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहेत आणि त्यामध्ये मित्रांनो चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानचे 1 लाइनर क्वेश्चन आन्सर असणार आहेत। तर ज्यांना कुणाला ही PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका, कारण मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न रिपीट होत आहेत आणि तुमचा प्रत्येक मार्क हा महत्त्वाचा आहे। ज्या विद्यार्थ्यांनी आपली ही PDF घेतली होती मित्रांनो त्यांना याचा भरपूर फायदा झालेला आहे। त्यांनी आपल्याला कमेंट करून सांगितलेलं आहे की त्यांचा स्कोर हा या PDF मुळे चांगला आलेला आहे मित्रांनो, त्यासाठीच तुम्हाला याचा संधीचा फायदा घ्यायचा आहे मित्रांनो। तर ज्यांना कुणाला ही PDF हवी असेल त्यांनी आपल्याला या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे 8208999286, तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल की तुम्हाला PDF कशी घेता येईल। महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतो? तर तलाठी सांभाळतात। जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात? तर जिल्हाधिकारी हे असतात जिल्हा नियोजन समितीचे सचिव। नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी ही कोणत्या तारखेपासून करण्यात आली?
तर 1 जुलै 2024 पासून नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आचारसंहिता भंगाच्या तक्रारी देण्यासाठी निवडणूक आयोगाने कोणत्या नागरिकांकरिता उपलब्ध करून दिले आहे? तर कोणते ॲप उपलब्ध करून दिलेले आहे मित्रांनो? तर सी विगिल या नावाने ॲप उपलब्ध करून दिलेले आहे आचारसंहिता भंगाच्या तक्रारी देण्यासाठी. राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 25 जानेवारी हा दिवस आपण राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न पहा, भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे? तर कोणत्या कलमानुसार झालेली आहे भारतीय निवडणूक आयोगाची रचना? तर कलम 324 नुसार झालेली आहे. 2024ला कितवी लोकसभा निवडणूक घेण्यात आली आहे? तर कितवी लोकसभा निवडणूक होती 2024ची? तर 18वी होती, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, वार्षिक आर्थिक विवरण हे घटनेच्या कोणत्या अनुच्छेदात आहे? तर अनुच्छेद 112 मध्ये दिलेला आहे. वार्षिक आर्थिक विवरण म्हणजेच काय मित्रांनो? बजेट. तर हे कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे? तर अनुच्छेद 112 मध्ये आहे. पंचायत निवडणूक लढवण्यासाठी किमान वय किती असावे लागते? तर 21 वर्ष असावे लागते मित्रांनो पंचायत निवडणूक लढवण्यासाठी. राष्ट्रपतींना कोण शपथ देतो? तर राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे शपथ देतात. पहिल्या लोकसभेचे सभापती कोण होते? तर ग वा मावळणकर हे होते पहिल्या लोकसभेचे सभापती. नेक्स्ट क्वेश्चन, पहिल्या लोकसभा निवडणुका कधी झाल्या आहेत? तर 1951 ते 52 मध्ये झालेल्या आहेत पहिल्या लोकसभा निवडणुका. नियंत्रक व महालेखा परीक्षकाची नेमणूक कोण करतो? तर राष्ट्रपती हे करतात नियंत्रक व महालेखा परीक्षकाची नेमणूक. पुढचा प्रश्न, शिक्षणाचा मूलभूत अधिकार कोणत्या कलमाअंतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे? तर शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा कलम 21 नुसार समाविष्ट झालेला आहे भारतीय राज्यघटनेमध्ये. महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या किती आहे? तर 288 आहे. महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या आहे 288. भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते? तर सच्चिदानंद सिन्हा हे होते भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष. नागरिकत्वासंबंधित कलम कोणते आहे? तर कलम 5 ते 11 हे आहे नागरिकत्वासंबंधित कलम. पुढचा प्रश्न पहा, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कुणाला म्हणतात? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटलं जातं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. 42व्या घटना दुरुस्तीने प्रस्तावामध्ये कोणते शब्द जोडले गेले? तर समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द जोडले गेलेले आहेत 42व्या घटना दुरुस्तीने. पुढचा प्रश्न, राज्य माहिती आयुक्त यांची नियुक्ती कोण करतात? तर राज्यपाल करतात. राज्य माहिती आयुक्त यांची नियुक्ती हे राज्यपाल करतात. RTI ॲक्ट कधी लागू झाला? तर हा 12 ऑक्टोबर 2005ला लागू झाला आहे RTI ॲक्ट. पुढचा प्रश्न, माहिती आयोगात किती सदस्य असतात? तर माहिती आयोगात 10 सदस्य असतात. संविधान सभेची मागणी सर्वप्रथम कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1934ला करण्यात आली होती संविधान सभेची मागणी सर्वप्रथम. भारतीय राज्यघटना कलम 1 काय दर्शवतो? तर भारतीय राज्यघटनेतील कलम 1 हे भारत हा राज्याचा संघ असेल हे दर्शवतो. कोणत्या घटना दुरुस्तीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा मिळाला आहे? तर कोणती घटना दुरुस्ती होती ती? तर 73वी घटना दुरुस्ती आहे 1992ची. तर या घटना दुरुस्तीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा मिळाला आहे. पुढचा प्रश्न, 1966 अधिनियमानुसार महसूल आयुक्ताची नेमणूक कोण करतो? तर महसूल आयुक्ताची नेमणूक हे राज्य सरकार करतो. घटना दुरुस्ती तरतूद कोणत्या देशातून घेतली आहे? तर दक्षिण आफ्रिका या देशातून घेतलेली आहे घटना दुरुस्ती तरतूद. तर मित्रांनो मला सांगा की घटना दुरुस्ती तरतूद हे कोणत्या कलमांतर्गत आहे? चला पुढचा प्रश्न आहे, झिरो बेस बजेट कोणत्या वर्षापासून सुरू झाले? तर 1987 पासून सुरू झाले आहे झिरो बेस बजेट.
संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते आहे? तर राज्यसभा हे आहे संसदेचे कायमस्वरूपी सभागृह. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातून लोकसभेकरिता एकूण किती जागा असतात? तर 48 जागा असतात. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती. आणि त्याचबरोबर आपल्या भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हेच होते, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा, समानतेचा अधिकार कोणत्या कलमात नमूद आहे? तर समानतेचा अधिकार हा कलम 14 ते 18 मध्ये दिलेला आहे. आणि मित्रांनो, भारतीय मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते असा जर प्रश्न आला तर कोण होते मसुदा समितीचे अध्यक्ष? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते मसुदा समितीचे अध्यक्ष, लक्षात ठेवा. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना माफी देण्याचा अधिकार आहे? तर पहा मित्रांनो, राष्ट्रपतींना माफी देण्याचा अधिकार म्हणजेच राष्ट्रपतींना दयेचा अधिकार हा कोणत्या कलमानुसार आहे भारतीय राज्यघटनेच्या? तर कलम 72 नुसार आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न. चला पुढचा प्रश्न पहा, भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आले आहे? तर भारतीय संविधानाचा स्वीकार हा 26 नोव्हेंबर 1949 ला झाला आहे. आणि मित्रांनो, भारतीय संविधान कधी अंमलात आले? तर 26 जानेवारी 1950 ला, लक्षात ठेवा. तर पहा मित्रांनो, हे आहेत परीक्षेत विचारलेले प्रश्न. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि चॅनलवर नवीन आहात, अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्यांना कुणाला PDF हवी असतील त्यांनी आपल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.